नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या विचार प्रबोध या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत की मनुष्याने जन्माला आल्यानंतर त्याचे आद्य कर्तव्य काय असले पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कर्मधर्म संयोगाने मनुष्याच्या जीवनामध्ये जो बदल होतो व त्याचा संचित कर्मावर परिणाम होऊन त्या जीवाला 84 लक्ष योनीमध्ये कसे फिरावे लागते हे पाहिले व सर्व भोग भोगून झाल्यानंतर मनुष्य जन्म भेटतो. असा हा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मनुष्याचे आद्य कर्तव्य हे असले पाहिजे की संतांच्या मार्गदर्शनाखाली मोक्षाची प्राप्ती करून घेणे व या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून किंवा संसारातून आपली सुटका करून घेणे हे असले पाहिजे. कलियुगामध्ये मानवाचे आयुष्य हे 100 वर्षाचे सांगितलेले आहे, परंतु त्या 100 वर्षांमध्ये अर्धे आयुष्य हे झोपेमध्ये जाते, तर उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये बालपण, वृद्धपण आणि रोगांमध्ये निघून जाते. वात, कफ, पित्त हे मानवी शरीराचे मुख्य आजार आहेत. त्या आजारांनी मानवी शरीराला ग्रासले आहे. म्हणजेच उरलेल्या अल्पायुषी मनुष्याने आपल्या उद्धाराचं साधन, मुक्तीचा मार्ग आणि मोक्षाचे गंतव्यस्थान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मानवी इंद्रियांची धाव ही विषयांकडे जास्त असल्यामुळे मनुष्य हा विषयांमध्ये गुंतलेला आहे. ते विषय म्हणजे रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श. रूप हा डोळ्यांचा विषय आहे, रस जिभेचा विषय आहे, गंध हा नाकाचा विषय आहे, शब्द हा कानाचा विषय आहे आणि स्पर्श हा वासनेचा विषय आहे. पहिलं रूप. सुंदर वस्तू किंवा पदार्थ जर समोर आला तर डोळे हे त्या पदार्थाकडे आकर्षिले जातात व ते इतर कोणाचीही सत्ता मानत नाही. दुसरं रस. एखादा चविष्ट पदार्थ जर समोर आला तर आपल्या जिभेला पाणी सुटतं. त्याविषयी सुखामध्ये तो इंद्रिय रममान होत. तिसरं गंध. सुवासिक पदार्थ, फूल किंवा अत्तर यांचा दरवळ आल्यानंतर नाक हे त्याविषयी सुखाकडे रममान होतं. चौथं शब्द. मनुष्य हा स्तुतिप्रिय प्राणी आहे. एखाद्याने जर स्तुती केली तर मनुष्य त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार होतो. म्हणूनच राजे महाराजे स्वतःची स्तुती करून घेण्यासाठी भाट ठेवायचे. त्या भाटांचं एकच काम असायचं, ते म्हणजे राजाची स्तुती करणे. दैनंदिन जीवनामध्ये एखाद्याकडून काम करून घेण्यासाठी आपण त्याची देखील स्तुती करतो. पाचवं स्पर्श. यामध्ये त्वचेविषयी जेवढे पदार्थ किंवा वस्तू आलेल्या आहेत त्या मुलायम, मृदू आणि कोमल आहेत. त्या सुखामध्ये किंवा त्या वासनेमध्ये याचा समावेश होतो. हे 5 विषय एवढे विषारी आहेत की मनुष्याला आपल्या ध्येयापासून ते बाजूला करतात व त्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकवायला भाग पाडतात. अशाच प्रकारे पशुसुद्धा उत्तम आणि मध्यम भोग भोगून त्यांचे जीवन व्यतीत करतात. परंतु पशूंमध्ये आणि मनुष्यांमध्ये एक फरक आहे, तो म्हणजे मनुष्याजवळ विवेक आढळून येतो. विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट याच्यामध्ये फरक ओळखून वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणे म्हणजे विवेक. पाहायला गेलं तर प्राणी हे आपल्या जीवनाचा उद्धार करण्याचा विचार करू शकत नाहीत, पण तो विचार मनुष्य करू शकतो आणि मनुष्याने तेच केले पाहिजे. हे त्याचे आद्य कर्तव्य आहे. परंतु मनुष्य त्या पद्धतीने विचार न करता एखादा आंधळा माणूस जसा गावाभोवती फेऱ्या मारतो त्याप्रमाणे त्याची अवस्था झाली आहे. जसे की एखादा आंधळा माणूस गावाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या गावाला पूर्ण भिंतीचा वेढा आहे. अशामध्ये तो एका अनोळख्या व्यक्तीकडे गावाच्या बाहेर जाण्याच्या दरवाजाकडे घेऊन जाण्यास मदत मागतो. त्यावेळेस त्या गावातील व्यक्ती त्याच्याकडे वैयक्तिक वेळ नसल्यामुळे तो त्या आंधळ्याला एक सल्ला देतो की बाबा, या गावाला पूर्ण भिंतीचा वेढा आहे आणि एकच दरवाजा आहे. मी तुम्हाला त्या भिंतीजवळ नेऊन सोडतो. तुम्ही अंदाज घेत घेत हाताने भिंत चाचपडत चालत राहा. एक वेळ अशी येईल की तुम्ही त्या दरवाजाजवळ जाऊन पोहोचाल. अशा प्रकारे त्या व्यक्तीने त्या आंधळ्याला त्या भिंतीजवळ नेऊन सोडले आणि तो आंधळा ती भिंत चाचपडत चालू लागतो. काही अंतर चालल्यानंतर दरवाजाच्या जवळ आल्यानंतर
अनावधानाने त्याला अंगावर खरूज असल्याकारणाने त्याचा हात भिंत सोडून त्या जखमेकडे जातो व तो दरवाजा चुकवून तो माणूस परत पुढच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहतो व चालू लागतो. चालता चालता तो कितीतरी वेळेस खड्ड्यांमध्ये पडतो. त्याच्या पायामध्ये काटेही बोचतात. तो पाण्यामध्ये पडतो. त्याला अनेक वेदना सहन कराव्या लागतात आणि तो अशा अनेक फेऱ्या मारत राहतो आणि त्या दुःखाचे भोग सहन करत राहतो. या ठिकाणी तो आंधळा माणूस म्हणजे आपण स्वतः असून तो अनोळखी व्यक्ती म्हणजेच साधुसंत आहेत. त्या व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीला भिंतीजवळ नेऊन सोडलं म्हणजे साधुसंतांनी सर्वसामान्यांना म्हणजेच आपल्याला मुक्तीच्या मार्गावर नेऊन सोडलं. त्या वाटेने चालत असताना मनुष्याची धाव विषयांकडे असल्यामुळे त्याच्या अंगावर असलेल्या जखमा म्हणजे ते विषय, त्या जखमा चोळण्याच्या कामामध्ये त्याचा मोक्षरूपी दरवाजा हा बाजूला राहिल्यामुळे त्याला संसारामध्ये दुःखरूपी काटे बोचले जातात. तो मोहमायाच्या सागरामध्ये पडतो तर काम क्रोधरूपी खड्ड्यांमध्ये पडतो व आपल्या आद्य कर्तव्यापासून वंचित राहतो. अशा प्रकारे हे विषयभोग बाजूला ठेवून मुक्तीचा दरवाजा कसा शोधायचा हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.